नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण उन्हाळ्याविषयी चटपटीत चटकदार जलजिऱ्याची रेसिपी बघणार आहोत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जलजिरा हा विशेष करून उन्हाळ्यात पिला जातो, ज्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो, पचनशक्ती आपली चांगली होते आणि उष्णतेचे काही विकार असतील तर ते सुधारण्यास सुद्धा मदत होते। तर आज आपण जलजिरा मसाला आणि त्यापासून मसाला सोडा सुद्धा बनवलेला आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी आपण मसाला बनवूया। तर पॅन मध्ये 2 चमचे आपल्याला जिरं, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा काळी मिरी घ्यायची आहे। मंद आचेवर आपल्याला खमंग होईपर्यंत हे मसाले भाजायचे। हलकासा याचा रंग बदलला, असा सोनेरी रंग आला की गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर आपल्याला गार करायचे आहे। मसाले गार झाले की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचे। मसाला चटकदार बनवण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये रेग्युलर मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर पाव चमचा हिंग आणि 2 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि मिक्सरवर फिरवून याची फाईन अशी पावडर बनवायची। तर हा मसाला तुम्ही रूम टेम्परेचरवर महिना दीड महिना व्यवस्थित स्टोर करून वापरू शकतात। फ्रीजमध्ये जास्त दिवस सुद्धा टिकतो। तर इथे आपला हा मसाला रेडी झालेला आहे। आता आपण जलजिरा तयार करायला घेणार आहोत। तर त्यासाठी मी 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मूठभर पुदिन्याची पानं सुद्धा स्वच्छ धुवून ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे। यामध्ये हिरवी मिरची वापरली जात नाही। आता आपण यामध्ये 1 बर्फाचा स्क्यूब टाकूया, ज्यामुळे या वाटणाचा रंग हिरवा असा टिकून राहतो। आवश्यकतेनुसार पाणी टाकून फाईन याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। आता तयार केलेलं वाटण एका बाउलमध्ये काढायचं आणि आता यामध्ये मी 2 चमचे तयार केलेला मसाला आणि 1 संपूर्ण लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। मसाला हा आपल्याला आपल्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करावा लागतो, त्यामुळे सुरुवातीला मी 2 चमचे टाकला आहे। तर साधारण 4 व्यक्तींसाठी मी हे जलजिरा यावेळेस यामध्ये बनवलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून ते आधी ॲड केलं आणि नंतर 2 ग्लास असं मी एकूण 3 ग्लास यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। याला चांगलं मिक्स करायचं आहे। तर हा जलजिरा जेवढा जास्त मुरतो तेवढ्या याची चव खूप छान लागते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे। आता या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची। तर मला यामध्ये थोडंसं मसाला कमी वाटतोय, तो मी अजून 1 चमचा यामध्ये वाढवला आहे। तर मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। आता फ्रीजमध्ये थंडगार होण्यासाठी मी हे जलजिरा ठेवून देणार आहे, म्हणजे त्यातले मसाले पण मुरतात आणि जलजिरा थंडगार प्यायला खूप छान लागतं। उन्हातून आल्यानंतर असं जलजिरा पिल्यावर शरीराला खूप चांगले फायदे मिळतात। आता मी फ्रीजमधून हे अर्ध्या तासानंतर काढून घेतलं आहे आणि या ठिकाणी मी हे गाळून घेणार आहे। गाळून घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असंही हे जलजिरा पिलं तरीही चालेल। आता यामध्ये 5-6 मी अजून बर्फाचे स्क्यूब टाकले आहे आणि थंडगार असं आता आपण हे एका ग्लासामध्ये सर्व करायचं आहे। उन्हाळ्यामध्ये विशेष करून हे जलजिरा प्यावं, म्हणजे शरीरातली उष्णता कमी तर होतेच, पण अतिशय पोटाला थंडावा मिळतो। वरून मी बुंदी टाकली आहे, बुंदी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, खारी बुंदी वापरलेली आहे। आता आपण मसाला सोडा बनवूयात। त्यासाठी पुदिन्याची पानं क्रश करायची, अर्धा लिंबाचा रस आणि तयार केलेला मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि तयार केलेला सोडा टाकायचा। थंडगार आपला मसाला सोडा सुद्धा या ठिकाणी रेडी आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद।